सो आज आहे दुसरा दिवस आमचा आणि आता आम्ही हॉटेलमधून चेकआउट केलं आहे. आम्ही स्कूटी रेंट केलेली आहे. हे सगळे असे असे दिसत आहेत. हे बघा आउटफिट्स ऑफ द डे. आणि आता आम्ही चाललो आहे स्कूटी जिथे रेंट केली आम्ही ती स्कूटी घ्यायला. सो आजचा प्लॅन आहे असं, बघूया प्लॅननुसार जातोय का. हळूहळू सांगू आम्ही कुठे चालतोय, कसं चालतोय वगैरे. आमचं ब्रेकफास्ट इन्क्लूड होतं स्टेमध्ये, सो आम्ही ब्रेकफास्ट करून निघालोय. सो लेट्स सी. हा माझा आउटफिट. नमस्कार. सो आम्ही स्कूटी रेंट केलेली आहे. 3 स्कूटी रेंट केल्यात आम्ही, बिकॉज आम्ही 6 जण आहोत. ही आमची स्कूटी आहे, मी रेंट केलेली आहे. आणि आता आम्ही चाललोय जगदीश मंदिर पहिले, त्याच्यानंतर कुठे जाऊ तर सांगू. ठीक आहे, आम्ही सांगू कुठे चाललो. बाय. हमारी गड्डी है, गड्डी गड्डी. इसके ऊपर सवारी करके हम पूरा उदयपुर घूमेंगे. ये हमारी गड्डी टूटी फूटी, और ये अच्छी वाली और दिस कपल. तर फायनली आम्ही आलेलो आहे सिटी पॅलेसमध्ये आणि गाईड पण घेतला ना सोबत. तर अशा प्रकारे आमचा सिटी पॅलेस बघून झालेला आहे पूर्ण. येस. आणि आपण कुठे चाललो होता. आता आम्ही एक खाणं बघू आणि पहिले आमचे पॅक करून चेक इन करायचं आहे, बिकॉज आमचं चेक इन आहे दुसऱ्या हॉटेलमध्ये. आणि बऱ्यापैकी आमचा 2 तास तरी इथे गेलेला आहे सिटी पॅलेसमध्ये. सो तेवढं आहे की तुम्हाला फिरायला वेळ लागतो सिटी पॅलेस. असं जाऊन असं नाही येऊ शकत. इथे आहेत, इथे सिटी पॅलेसमध्ये पण जेवणाचं हे आहे ऑथेंटिक राजस्थानी थाली, दाल बाटी थाली, ते पण तुम्ही ट्राय करू शकता. सो आता आम्ही चाललो आहे नेक्स्ट हॉटेल. मला दाखव. सो मी हॉटेलला आता लंचला आलेलो. हॉटेलचं नाव काय रेस्टॉरंटचं या नॅचरल व्ह्यू. आणि या हॉटेलमध्ये धडक मूवी जो आहे ईशान खत्तरवाला सीन तो इथे शूट झालेला आहे. आता तुम्ही खाली तिथं हॉटेलचं इथे पण लिहिलं आहे, माझ्या मागे आहे तो. आणि अशा प्रकारे हॉटेल आहे. हे हॉटेलवरून पण तुम्हाला ताज, नंतर तो अमराई घाट, अमराई कॅफे असं या गोष्टी सगळ्या दिसतात. लेक व्ह्यू आहे हा. आमचा स्टे तिथला होता फर्स्ट डे. आता आम्ही सेकंड स्टेच्या इथे चाललो आहे. ओके, चलो मिलते हैं, नंतर भेटूयात.
टायमिंग. सो आता आम्ही सेकंड हॉटेलमध्ये चेक इन केलं. ॲक्च्युली माझं टायमिंग 2चं होतं, आम्हाला थोडं लेट झालं. सो हा आहे रामप्रताप पॅलेस विच इज नियर बाय फतेह सागर लेक. आणि तिथे 2 रूम्स बुक केले आमचे 3 पर्सन्स. एक आम्हाला मिळाले डिलक्स लेक व्ह्यू रूम आणि दुसरी जी आहे ती बाल्कनीवाली आहे, बट अपग्रेड केले त्यांनी असं त्यांचं म्हणणं आहे. सो आता आम्ही आमची रूम दाखवतो पहिले. हे आहे फतेह सागर लेक. या हॉटेलचं डायनिंग आणि पूल एरिया तो आहे हा जो तुम्हाला दिसतो. इथे डायनिंग फूड वगैरे आणि पूल आहे. तर आता दाखवतो सेकंड रूम. सेकंड विच इज ऑल्सो व्हेरी नाईस रूम बाय द लेक. आणि ही आमची थर्ड विलिंग मधलं माकडी. तर ही आहे आमची आता ही आहे आमची सेकंड रूम. साठी रूम बेड दिलेला आहे. आणि यांना मस्त असं हार आणि त्याला नेट पण आणि इथे पहिलं ते दाखवायचं आहे. पहिलं हे आहे दिस इज व्ह्यू ऑफ हॉटेल पॅलेस. सॉरी नो सिटिंग आहे आणि ते पॅलेस व्ह्यू मिळतो तुम्हाला. वरती पण आय गेस बसायला सिटिंग वगैरे आहे पॅलेसला. इथे तुम्हाला वाटत असेल काय नाहीये पण इथे आहे. कधी आणि इथून पण तुम्हाला सगळं दिसतं. अशी ही बाल्कनी आहे आणि व्ह्यू एकदम फोटोजेनिक. चला अशा प्रकारे आमच्या रूम आहेत या. अशा प्रकारे आहे. हाय. तर आम्ही चेक इन केलं आमच्या सेकंड हॉटेलमध्ये आणि आता आम्ही बाहेर चाललो आहे. सो आम्ही ट्राय करतोय की आम्हाला सज्जनगडला जायचं आहे बिकॉज ते 6 वाजता बंद होतं. आता झालं आहे 4:15. सो आम्ही दोघं पुढे चाललो आहे. तिकीट घेतोय. लेट्स सी आता. आणि हा आमचा स्टे आहे ज्याचं मी पूर्णपणे नंतर दाखवेल की कसं आहे काय आहे वगैरे. प्रॉपर स्विमिंग पूल वगैरे सगळं आहे, लेक व्ह्यू आहे वगैरे. तर पहिले आता आम्ही सज्जनगड गाठतो. बाय. हॅलो गाईज, नमस्कार. अशा प्रकारे आम्ही सज्जनगड गाठलेला आहे. आम्हाला मिळाले तिकीट. वी आर ऑन टाइम. आता आम्ही चाललोय सज्जनगड. स्वतः आपण भेटूया सज्जनगड. हाय. आणि रोड खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. तर आम्ही आलेलो आहे सज्जनगड पॅलेस, मान्सून पॅलेसला. आणि आता आपण जाऊया वरती. हे माझे सवंगडी आहेत. तर आम्ही आलेलो आहे सज्जनगड पॅलेस, मान्सून पॅलेसला.
सो आता आम्ही सज्जनगडला पोहोचलेलो आहोत आणि वरपर्यंत गाडी येते, 2 व्हीलर 4 व्हीलर दोन्ही पण. फक्त गाडीचे चार्ज वेगळे आणि पर्सनचे चार्ज वेगळे आहेत. 174 पर पर्सन, 72 फॉर स्कूटी. 4 व्हीलरचे मी बघितले नाही बिकॉज आम्ही नाही आणले. आणि हे असं इथून व्ह्यू आहे. आम्ही सज्जनगडवर आहोत आता. सनसेट पॉईंट आहे हा बेसिकली. पण आय डोंट थिंक की आम्हाला सनसेट आहे बिकॉज अजून खूप गर्दी आहे सर आणि मावळायला खूप वेळ लागतो. एवढ्या वेळ इथे बघण्यासारखं काही नाही. आणि हां, म्हणजे तुम्ही फक्त इथे बसू शकता. तिथे असं जसं सिटी पॅलेसमध्ये आहे तसं इथे नाही आहे. नमस्कार. अच्छा ठीक आहे. आता हा माझ्या मागे आहे सज्जनगड. आम्ही फिरून झालो आहे. सनसेटचा अजूनपर्यंत काही पत्ता नाही आहे आमच्या. सो आता आमचा प्लॅन आहे की आता खाली जाऊ आम्ही आणि बघूयात. मार्केट फिरायचा आहे, म्हणजे शॉपिंग करायचं आहे मार्केटमध्ये. आणि मग नंतर डिनर करू एका रेस्टॉरंटला. होप सो जाता येईल. लेट्स सी. पण मेन म्हणजे आता आम्हाला शॉपिंग करायची आहे. राजस्थानला येऊन उदयपूरला येऊन काय घेतलं नाही तर चांगलं नाही आहे ती गोष्ट. पाप लागतं. सो नक्की घ्या. आता आम्ही आलेलो आहोत जगदीश टेम्पल. जे आमचं राहिलेलं म्हणजे जे मेन आहेत उदयपूर सिटीमधलं बघण्यासारखं, त्यामधला हा एकच राहिलेला. तो आम्ही आज आता आलो आहे बघायला. मार्केटमध्येच मेन सेंटरला आहे ॲक्च्युअलमध्ये. त्याच्या अवतीभोवती सगळे मला दाखवते कसं आहे पूर्ण. हे पण असलं बनवलं भारी. पूर्ण डिटेलमध्ये कोरलं आहे. साखळी पण बनवली. मार्बल आहे ना. सो आता आम्ही शॉपिंग करायला आलेलो. आता जगदीश मंदिर बघून झाल्यानंतर आमचं शॉपिंग चालू होतं. सो मी शॉपिंग केलेली आहे. भरपूर सारी शॉपिंग केलेली आहे. इथे पण केलेली आहे. अजून चालू आहे शॉपिंग तिकडे. आणि हे सगळं होलसेलचं शॉप आहे. ते आम्हाला खूप रिजनेबल रेट्समध्ये मिळालेले आहेत. हे ते शॉप ओनर आहेत. तुम्ही चेहरा बघू शकता. लक्षात ठेवा. सो आता आमचा प्लॅन आहे की आम्ही आता स्कूटी पण आम्ही दिलेल्या आहेत रेंटनी, ज्या घेतलेल्या त्या रिटर्न दिल्या.
आता आम्ही जाणार आहोत रेस्टॉरंटला आणि तिथून मग हॉटेल. लेट्स गो. सो आता आम्ही आलो आहे खम्मागणी रेस्टॉरंटला. फेमस आहे, रेकमेंडेड, आणि असं आहे सगळं एकंदरीत.